नमस्कार, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी। तर आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील उपवासाची खुसखुशीत कुरडई कशी बनवायची तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर ही उपवासाची कुरडई बनवायला जास्त मेहनत लागत नाही, जास्त झंझट पण नाही आणि जास्त पसरा न पांगवता ही उपवासाची कुरडई खुसखुशीत अशी उपवासाची कुरडई बनवून तयार होते। त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत पाहावी लागेल। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथे एक आपल्याला भांड घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा हा मोजून घ्यायचा आहे। आता इथं बघा मी कपाने हा साबुदाणा मोजून घेत आहे। आता इथं हा कप 250 ग्रॅम साबुदाण्याचं म्हणजे माप आहे, म्हणजे पावशेर साबुदाणा हा एका कपामध्ये बसतो। तर आता इथं बघा वजनीप्रमाणे सांगायचं जर झालं तर 2 कप मी साबुदाणा घेतलेला आहे। तर तो साबुदाणा वजनीप्रमाणे जर सांगायचं झालं तर हा अर्धा किलो साबुदाणा आहे। हा कप जो आहे तर या कपामध्ये 250 ग्रॅम हा साबुदाणा बसतो। तर आता हा साबुदाणा आपल्याला चांगला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे आणि धूळ वगैरे असते पावडर लावलेली, तर ते आपल्याला धुवून काढायचे आहे। 2 पाण्याने स्वच्छ असा साबुदाणा धुवून घ्यायचा, त्याच्यावरचं पाणी नितळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणा भिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला 6 तास भिजवून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा बघा झाकण लावलेला आहे आणि 6 तासानंतर बघा 6 तास झालेला आहे आणि आता इथं मी तुम्हाला दाखवते साबुदाणा मस्त असा मऊसूत असा भिजलेला आहे। तर मी तुम्हाला एक असं साबुदाणा बघा बोटावर 2 बोटामध्ये धरायचा, दाबून बघायचा, एकदम मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे। तर हा साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। तर साबुदाणा बघा मोकळा करून घेतलेला आहे। आता इकडे एक आपल्याला जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, किंवा स्टीलचं वगैरे घ्या किंवा एखादं पात्र घ्या किंवा पातेलं घ्या। तर आपल्याला साबुदाणा ज्या कपाने मोजून घेतलेला होता किंवा ज्या पात्राने मोजून घेतलेला होता, ज्या भांड्याने मोजून घेतला होता, तर त्याच भांड्याने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला 2 कप साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला 4 कप पाणी लागणार आहे। आता कप हे आपल्याला फुल भरून घ्यायचे नाही, तर आपल्याला कप काटाच्या खाली थोडंसं कमी घ्यायचं आहे कप भरून। जर तुम्ही जास्त जर फुल भरून जर घेतला ना कप पाण्याचा, तर मग हे मिश्रण आपलं नंतर जे आपण उपवासाची कुरडई बनवणार आहोत तर ते मिश्रण थोडं पातळ होईल। नाही तर जर तुम्हाला फुल भरून जर घ्यायचं असेल तर तुम्ही बरोबर 3 कप पाणी उकळायला घेऊ शकतात। आता इथं पाणी खळखळ असं उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खळखळ अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जो हा साबुदाणा भिजवून घेतलेला होता मोकळा करून, तर तो साबुदाणा आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये लगेच घालायचा आहे आणि पटकन हा साबुदाणा आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि पटकन त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आणि हे मिश्रण आता हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर असाच भिजत घालायचा आहे। आता इथं पाहू शकतात, आता इथं सकाळ झालेली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी। तर बघा जवळपास रात्रभर 8 ते 10 तास हा साबुदाणा मस्त असा उकळत्या पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते साबुदाणा असा उकळत्या पाण्यामध्ये किती असा फुललेला आहे, मस्त असा भिजलेला आहे। एकदम असा 2-3-4 पटीने साबुदाणा हा फुललेला आहे, भिजलेला आहे। ते चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे पुरण बारीक करण्याची जी चाळणी असते, गाळण असते, तर आपल्याला ती चाळणी घ्यायची आहे। खाली एक स्टीलचं पातेलं किंवा एखादं टोपलं वगैरे घ्या आणि त्याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये जो आपण हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये आपण जो भिजत घातलेला होता, भिजवलेला होता, तर तो साबुदाणा आपल्याला या पुरण बारीक करायच्या चाळणीमध्ये साबुदाणा थोडासा घालायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला ग्लासाने किंवा फुलपात्राने आपल्याला हा काय करायचा आहे। आता इथं तुम्ही फुलपात्र वापरू शकतात किंवा ग्लास वापरू शकतात किंवा तांब्या वापरू शकतात, तुम्ही कोणत्याही एखाद्या भांड्याचा वापर इथं करू शकतात।
आता इथं मी बघा ग्लासानेच मी हा साबुदाणा बारीक करून घेणार आहे। तर इथं मी छोटा ग्लास घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये जो आपण साबुदाणा घेतलेला आहे तर तो साबुदाणा ग्लासाने आपल्याला असा वाटून घ्यायचा आहे, म्हणजे क्रश करून घ्यायचा आहे, असा बारीक करून घ्यायचा आहे। म्हणजे असं केल्याने काय होईल बघा, इथे चाळणीला जो खाली बारीक याचा जो चीक असतो तर साबुदाण्याचा जो चीक आहे तर आपल्याला कुरडई बनवण्यासाठी या साबुदाण्यापासून आपल्याला खाली चीक बनत आहे, एकदम असा मऊसूत असा इथं चीक पडत आहे। तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये। तर असाच आपल्याला पूर्ण साबुदाणा जो आहे तर त्याच्यापासून असा आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे। तर याचप्रमाणे बघा पूर्ण साबुदाणा आपल्याला इथं चाळणीमध्ये असा वाटून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कुरडई बनवण्यासाठी चीक तयार होणार आहे। एकदम पांढरा शुभ्र सफेद असा इथं कुरडईसाठी चीक मस्त असा खाली पातेल्यात पडत आहे। तर चला आता मी हे सर्व साबुदाणा बारीक करून घेते। आता इथं पाहू शकतात, इथं आता पूर्ण साबुदाणा हा बारीक झालेला आहे आणि शेवटी थोडासा राहिलेला आहे। तर चमच्याने आपल्याला पूर्ण चाळणी ग्लास वगैरे असा चमच्याने असा पुसून घ्यायचा आहे। साबुदाणा थोडासा राहिलेला असतो आणि तो आपल्याला ग्लासाने थोडासा राहिलेला बारीक करून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात बघा, अर्धा किलो साबुदाण्यापासून आपल्याला कुरडई बनवण्यासाठी, उपवासाची कुरडई बनवण्यासाठी भरपूर असा इथं चीक तयार झालेला आहे, पडलेला आहे पातेल्यामध्ये। आणि इथं आता आपला पूर्ण साबुदाणा बारीक म्हणजे वाटून झालेला आहे। आता आपल्याला चाळणीचा जो चीक असतो तर तो चीक आपल्याला चमच्याने काय करायचं, पूर्ण पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता इथं बघा पातेल्यामध्ये आपला पूर्ण अर्धा किलो साबुदाण्याचा जो चीक असतो तर तो चीक तयार झालेला आहे। आता हा चीक आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला चमच्याने असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। तर पाहू शकतात एकदम असं कुरडईचा जसा चीक शिजून होतो की नाही, अगदी तसाच हा साबुदाण्याचा चीक इथं तयार होतो। तर लगेच आपल्याला इथं आता कुरडई बनवायला घ्यायची आहे। तर इथं बघा कुरडईचा मी साचा घेतलेला आहे, आपण शेव बनवतो तर तोच सुऱ्या घेतलेला आहे। तर हा पितळी सुऱ्या आहे। जर तुम्हाला असाच पितळी सुऱ्या जर घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तिथं तुम्ही जाऊन ऑनलाईन शॉपिंग करू शकतात। मी बरेच असे प्रोडक्ट म्हणजे टॅग केलेले आहेत, तर तिथून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकतात। मी भरपूर असे किचन मध्ये वस्तू अशा उपयोगी येतात महिलांसाठी, तर मी तेच प्रोडक्ट मी टॅग केलेले आहेत, तर तिथं तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकतात, खरेदी करू शकतात। इथं बघा साच्यामध्ये आपल्याला थोडंसं आतून तेल पुसून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण चिटकणार नाही। आणि त्याच्यामध्ये जे कुरडईचं मिश्रण आहे तर ते दाबून दाबून भरायचं आहे। आणि इथं मी घरातच बघा पॉलिथिन अंतरलेला आहे आणि मस्त अशा कुरडया घरातच मी बनवत आहे। फॅनच्या हवेला एक दिवस सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 1-2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकतात एक सुऱ्या मी भरून घेतला मिश्रणाचा, तर त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या आकाराच्या बघा, म्हणजे एकदम मी छोट्या पण कुरडया बनवलेल्या नाहीत, तर मध्यम आकाराच्या जर तुम्ही छोट्या बनवल्या तर भरपूर अशा कुरडया होतात। तर एका साच्यामध्ये जवळपास 7 ते 8 कुरडया होत्या, पण मी मोठ्या मोठ्या कुरडया बनवलेल्या आहेत, तर त्यामुळे एका कुरडईच्या साच्यामध्ये जे मिश्रण भरलेलं होतं तर त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या 4 कुरडया इथं बनवून तयार झालेल्या आहेत। आता कुरडईच्या साच्यामध्ये प्लेट टाकताना तुम्हाला शेव लहान मोठ्या आकाराची बनवायची आहे, तर त्यानुसार तुम्ही प्लेट टाकू शकतात। तर इथं मी लहानच आकाराची म्हणजे लहान शेवचीच प्लेट टाकलेली आहे आणि छोट्याच प्लेटनं मी इथं कुरडया बनवत आहे। तर याच पद्धतीने जशा मी या कुरडया बनवल्या त्याच पद्धतीने राहिलेल्या कुरडया सगळ्या बनवून घेते। आता इथं पाहू शकतात, इथं आपल्या पूर्ण कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत। तर पाहू शकतात बघा, एकदम पांढऱ्या सफेद काचेसारख्या इथं कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत। आता इथं पॉलिथिनवर कुरडया बनवलेल्या आहेत, तर त्या ओळखायला देखील येत नाही, तेवढ्या सफेद अशा पांढऱ्या शुभ्र
कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत। आता या कडकडीत अशा 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये या वाळवून घेणार आहे। म्हणजे कसं 1 वर्ष 2 वर्ष याला म्हणजे या कुरडया खराब होऊ शकत नाही, म्हणजे खराब होणार नाही, त्यासाठी आपल्याला 2 दिवस कडकडीत ऊन द्यावंच लागणार आहे। या कुरडयाला वाळवूनच घ्यावं लागणार आहेत। तर चला मग आता या 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। आता इथं पाहू शकतात, इथं कुरडया आपल्या वाळवून तयार झालेल्या आहेत। तर 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतल्या आणि 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतल्या। तर पाहू शकतात इथं कुरडया आपल्या वाळवून तयार झालेल्या आहेत। एकदम अशा पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या इथं कुरडया वाळवून तयार झालेल्या आहेत। तर दिसायला एकदम अशा पांढऱ्या शुभ्र दिसतात, त्याला काही जास्त मेहनत लागत नाही। झटपट बनणारी अशी ही उपवासाची खुसखुशीत कुरडई बनवून तयार आहे। तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी साइडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका। म्हणजे अशा झटपट बनणाऱ्या, मी भरपूर अशा झटपट बनणाऱ्या रेसिपी इथून पाठीमागे सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही जाऊन एकदा नक्कीच बघा। आता इथं बघा, मी कुरडई तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे। इकडे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये बघा आकाराने छोटीशी कुरडई आहे, पण तेलात टाकल्यानंतर कढई पण पुरत नाही एवढी फुलते बघा। ही 5-6 पटीने ही कुरडई फुलते आणि खायला तर एवढी खुसखुशीत लागते, तोंडात टाकता जिभेवर ही कुरडई विरघळल्या जाते। तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी। भरपूर अशा इथं कुरडया बनवून तयार होतात। अगदी तुम्ही अर्धा किलो 1 किलो साबुदाण्याच्या जर कुरडया बनवल्या तर त्याच्या भरपूर कुरडया होतात। तर नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा। तर आहे की नाही रेसिपी सोपी? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना तुम्ही जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा। आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी साइडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका। म्हणजे सर्वात अगोदर मी यूट्यूबला रेसिपी अपलोड केलेली तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सुद्धा बेल वाजेल आणि माझी रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला येईल। तर ही कुरडई, उपवासाची कुरडई जास्त म्हणजे तेलकट होत नाही, अजिबात त्याच्यामध्ये तेल राहत नाही, जास्त तेलकट होत नाही आणि खायला तर खुसखुशीत भन्नाट अशी ही कुरडई लागते। तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। तर बाय बाय सर्वांना।